मनसेच्या पाठिंब्याने सुजित मिंचेकरांचा विजय निश्चित. नगरसेवक दौलतराव पाटील. 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीत वातावरण झाले असून यामध्ये हातकणंगले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत काटे की टक्कर होणार आहे. डॉक्टर सुजित मिंचेकर व महायुतीचे उमेदवार अशोकराव माने या दोघांच्या मध्येच खरी लढत होणार असल्याची चर्चा असून नदीजवळील 8 गावांमध्ये डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा वाढता प्रतिसाद व अशोकराव माने यांची अंतर्गत गटबाजी याचा फायदा मिंचेकर यांना होणार असल्याचे दिसून येत आहे. माने गटाच्या कार्यकर्ते यांना डावलल्यामुळे माने गटाचे काही कार्यकर्ते एका बाजूला व नेते एका बाजूला असून यांचा फायदा मिंचेकर यांना होईल असे दिसून येत आहे. 2024च्या निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजित वसंतराव मिंचेकर यांना हातकणंगले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आज जाहीर पाठिंबा दर्शविला आहे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने मिंचेकर यांना निवडून आणेल असा विश्वास व्यक्त केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, स्वराज्य पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भगवा रक्षक संघटना, अंबाबाई विकास आघाडी व विविध संस्था संघटना यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे सुजित मिंचेकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई, मनसे उपतालुका प्रमुख दौलतराव पाटील, शहर प्रमुख गणेश मालवेकर, अशोक बल्लोळे, भीमा सव्वाशे, रामगोंडा पाटील, सुरेश पाटील, सार्थ सुजित मिंचेकर, संभाजी हांडे, रघुनाथ नलवडे, अमोल देशपांडे, उमाजी पाटील, पिंटू पाछापुरे, गोटू पाटील, सतीश निकम, सुहास सपाटे व यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले विधानसभा 2024 या निवडणुकीसाठी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार सुजित मिंचेकर साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका यांच्या भगवा रक्षक संघटना हुपरी यांच्या वतीने आम्ही सक्रिय जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत आणि आमच्या पक्षाची पूर्ण ताकद माननीय सुजित मिंचेकर साहेब आणि शेतकरी संघटनेच्या पाठीशी राहून या निवडणुकीमध्ये आम्ही सुजित मिंचेकर साहेबांना अधिकाधिक मताधिक्य देण्याचा प्रयत्न करून त्यांना या निवडणुकीमध्ये विजयी करू अशी आम्ही परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब यांच्या प्रचारासाठी मनसे व भगवा रक्षक संघ यांनी जाहीर पाठिंबा आज इथं घोषित केलेला आहे. त्यामुळे त्यासाठी मी त्यांचे पहिला आभार मानतो व जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या लढाईत आपण सर्वांनी जनशक्तीची ताकद धनशक्तीला किती संपुष्टात आणू शकते ही दाखवायची आहे आणि सगळ्यांनी मिळून या हातांना बळकट करायचं आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांचा हिताचं काम आणि भरघोस मतांनी त्यांना विजयी करायचं आहे.